अंग देशाचा राजा आहे. एक न्हावी त्याची दाढी करत होता. अंगाला तेल लावणं वगैरे सगळं चालू होतं, दाढी करणं चालू होतं. आता कर्ण हा अंग देशाचा राजा आहे. राजाच्या दाढी करता ठेवलेलं पाणी काही प्लास्टिकच्या वाटीत नक्की नसेल, सोन्याची वाटी ठेवलेली, त्याच्यामध्ये दाढीचं पाणी, तेल असं ठेवलेलं. हे चालू असताना एक याचक कर्णाकडे आला आणि कर्णाला त्यांनी प्रार्थना केली की तुमचं नाव ऐकून आलोय, काही दान हवंय. कर्णाने इकडं तिकडं बघितलं, डाव्या हाताला ती सोन्याची वाटी होती पाणी भरलेली, त्यांनी ती वाटी उचलली, पाणी टाकून दिलं आणि डाव्या हातानेच त्याला दिली. तो म्हणाला, अहो डाव्या हाताने काय, मी फक्त आलो एवढं सांगतोय, तुमची दाढी चालू आहे, अजून तुमचं स्नान व्हावं लागेल, तुम्ही स्नान करा, तुमचं काय अन्निक उरकायचं ते उरका, दरबारात या आणि मग मला दान द्या. आणि दान देता ते देता डाव्या हाताने देता, निदान उजव्या हाताने तरी दान द्या. कर्णाने त्याला सांगितलं, बाबा माझी डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत माझी बुद्धी बदलली तर काय करू. माणसाची बुद्धी कधी बदलू शकते, काही सांगता येत नाही. हे असं चलाही प्राणीनाम मती